पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। उर्मी, तुमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम नाहीये ना? आजी तू चल, ये तर खरं, ये ये चल। तू ये। उर्मी, थांब ना, अगं ये। ऐक ग, असं असं खरंच काहीच नाहीये। उर्मी, माझ्या डोळ्यात बघून बोल। आजी अगं, आमच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, आमचं खूप प्रेम आहे एकमेकांवर। मग वेगळे का राहता तुम्ही? तुला कोणी सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे कोणी? मला काय कळणार नाही? अगं, त्या माई आजारी आहेत ना, म्हणून मी झोपते त्यांच्या खोलीत। पण दादा आहेत ना? हो ते आहेत, पण ते मेडिटेशनला बसतात ना, म्हणून। उर्मी, तू खोटं बोलतेस असं का वाटतंय मला? आजी प्लीज, तू विश्वास ठेव ना माझ्यावर। अगं बाबाला काय सांगू मी? सांग त्याला की सगळं ठीक आहे। तेच खरं आहे की नाही एवढंच हवंय मला उर्मी। आजी अगं, दादा। आजी, दादांना बोलायचंय तुमच्याशी। दादांना? माझ्याशी? होय। काय? म्हणजे ते दादाच सांगतील तुम्हाला। निघूयात? आता लगेच? चालेल ना तुम्हाला? नाही म्हणजे दादा वाट पाहत आहेत दिवाणखान्यात। हो चालेल, येते। या। हो। येतो। हॅलो वासू। या आई साहेब, नमस्कार। बसा। नाही अहो, असू दे ना। अहो बसा ना। बसा। थँक्यू। हां, जरा बोलायचं होतं। हो, सांगितलं मला रामचंद्रने। तुम्हाला तातडीनं बोलावणं पाठवलं म्हणून तुमची काही गैरसोय तर झाली नाही ना? नाही नाही, तसं काही नाही हो। या, बरं झालं तुम्ही आलात। तुम्हाला कल्पना आहे सगळ्याची। कशाबद्दल बोलताय तुम्ही? नाही, खरं तर हे सगळं आम्ही त्या कार्यक्रमाच्या दिवशीच बोलणार होतो, पण उर्मीच्या वडिलांच्या बाबतीत ते सगळं झालं म्हणून आम्ही बोलणं टाळलं। नाही नाही, घाबरण्यासारखं काही नाहीये, शुभवार्ताच आहे। आम्ही आमच्या पुनर्वसूचं आणि तुमच्या नातीचं वैदिक पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं आहे। अरे काय हे विद्या, पुन्हा एवढा बरा पसारा करून ठेवलास तू? अगं काही नाही ग, हे बघ, हे निलेश बघ काय म्हणतात, हे बघ। कोण निलेश? अगं हे पत्र ज्यांनी लिहिले ना ते, हे बघ, हे म्हणतात त्यांनी माझा लेख वाचला म्हणे आणि त्यांना पटलेलं आहे की वैदिक पद्धतीनं लग्न करणं हे सगळं थोतांड आहे। माझा लेख वाचून म्हणे त्यांनी आणि त्यांच्या गर्लफ्रेंडनी साधेपणानं कोर्टात लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी लग्न सोहळ्याचे वाचलेले सगळे पैसे मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना डोनेट केले। अरे वा, छान।
बरं पुढे ते असं म्हणतायत, जेव्हा आम्ही शेतकऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांच्या डोळ्यातली कृतज्ञता बघून आमचे सुद्धा डोळे पाणावले. त्यांच्या मुलाबाळांना सपोर्ट करून जे पुण्य आम्हाला मिळाले ते कुठल्याही प्रकारचे विधी करून किंवा आप्तेष्टांच्या जेवणावळी उठवून कधीच मिळणार नाही. खरंय. वर पुढे म्हणतायत, माझ्या आयुष्यात केलेली चांगली गोष्ट म्हणून हे कार्य मला मरताना सुद्धा आठवेल. अरे वा, छान. आणि तू मला सांगतेस लिहित जाऊ नकोस म्हणून. अरे ते काय तुला लिहिता येत नाही म्हणून नाही काय सांगत मी. अरे मग धमक्यांचे फोन येतात आणि मग त्याचा तुला त्रास होतो म्हणून सांगत असते. अगं ते होणारच ग सीमा. आता बघ ना, या निलेश सारख्या माणसावर माझ्या लेखाचा जसा चांगला परिणाम होतो तसाच ज्यांचा धंदा माझ्या लेखामुळे बंद झालाय त्यांच्यावर त्याचा वाईट परिणाम होणारच. पण एका माणसाचं आयुष्य जरी माझ्या लेखामुळे बदललं ना तरी माझा लेख सार्थकी लागला असं वाटेल मला सीमा. अगं बघ ना सीमा, थोडे थोडके नाही ग, 5 लाख ठेवले होते त्यांनी लग्नाकरता आणि ते सगळेच्या सगळे पैसे त्यांनी शेतकऱ्यांना डोनेट केलेत. अगं मला सांग ना, हे किती मोठं आहे. म्हणजे कर्मकांड, जेवणावळी, आहेर या सगळ्यांमध्ये या सगळ्या पैशाचा एका दिवसात चोराळा झाला असता. पण बघ ना, हे सगळे पैसे शेतकऱ्यांना डोनेट करून त्या पैशामुळे आता शेतकऱ्यांच्या काही फॅमिलीज सर्व्हाइव्ह होतील. नाही सीमा, मला वाटतंय ना या निलेशला मी उत्तर पाठवावं. हो हो, तू नक्की पाठव हा उत्तर. अरे सीमा, मला पेन दे जरा दुसरं, हे चालत नाही ग. हो देते. हा थांबा. हे घे. लग्न, पुनर्वसू आणि उर्मीचं. होय. अहो पण त्यांचं तर लग्न झालंय. माफ करा आईसाहेब, पण त्याला आम्ही लग्न म्हणत नाही. अहो कोर्टात झालंय त्यांचं लग्न. म्हणूनच कायद्याची मान्यता आहे त्याला. धर्माची मान्यता महत्वाची. अहो पण एकदा झालेलं लग्न. तेच म्हणतोय मी, न्यायालयात होतो तो करार, त्याला लग्न म्हणणं आम्हाला जरा जड झालं. म्हणजे सॉरी पण मला नाही कळलं. अहो लग्नाला असलेलं मांगल्य आणि पावित्र्य न्यायालयात झालेल्या कराराला कसं लाभणार नाही का? माफ करा दादा, तुमचा मान राखून बोलतीये. लग्न शेवटी मनाचं जुळणं असतं ना. हो, मग ते कोर्टात करा किंवा देवळात करा. माफ करा आईसाहेब, पण तुम्ही या दोन्ही गोष्टींना एकाच तराजूत तोलतात याचं आम्हाला वाईट वाटतंय. नाही हरकत नाही, तुमच्या घरात तसं वातावरण आहे याची कल्पना आहे आम्हाला. नाही, तुम्हाला हर्ट करायच्या ह्याने मी बोलले नव्हते. आय एम सॉरी. मला कल्पना आहे तुमच्या घरामध्ये देवाधर्माचं खूप आहे. असायलाच हवं. अहो धर्मामुळेच तर आपण घडतो. फार मोठी संस्कृती आणि परंपरा आहे आपल्याला. ती सोडली तर आपली अवस्था त्रिशंकू सारखी होईल. हो मान्य आहे, पण म्हणून ह्यांचं लग्न परत दुसऱ्यांदा लावून द्यायचं. लग्न यांचं पहिल्यांदाच लावलं जाईल. आधी झाला तो करार होता. मी साक्षीदार आहे त्यांच्या लग्नाची. तुमच्या साक्षीनं झालेला करार होता असं म्हणू फार तर आपण. कायद्याचं संरक्षण आहे त्यांच्या लग्नाला. पण संस्कारांचं पावित्र्य नाही ना. ही पद्धत वेगळी आहे. पद्धत नाही, त्या लग्नाला आम्ही लग्नच मानत नाही. वैदिक पद्धतीनं लग्न म्हणजे अगदी सागर संगीत लग्न. सगळे धार्मिक विधी, शास्त्रानुसार सगळे संस्कार, गाव जेवण आणि त्यानंतर तुमच्या नातीचा या आमच्या घरामध्ये गृहप्रवेश. अहो पण या दोघांना हे मान्य आहे का? हो तर त्यांच्या संमतीनेच आम्ही हे सगळं ठरवलं आहे. उर्मी, उर्मी तू? हो, त्यांच्याकडनं तर आम्ही वदवूनच घेतलं आहे. त्यांची आमच्या पुनर्वसूशी अशा प्रकारे वैदिक पद्धतीनं लग्न करण्यास काहीही हरकत नाही.
म्हणजे आई फोन हिसकावून घेते म्हणजे तू पण तेच करायला पाहिजे असं काही नाहीये सीमा. अरे पण तू हा बघू दे मला बघतो. हॅलो, हा बोलतोय. आपण कोण बोलतोय? अरे नाडकर्णी साहेब, नमस्कार नमस्कार. हा कसे आहात तुम्ही? अरे मी मस्त. पाय मोडलाय माझा मस्त. नाही नाही लिखाण चालू आहे. हो नाही कारण काय आहे, लेख हा पायाने लिहायला लागत नाही ना, तो डोक्याने लिहायला लागतो. आणि माझा मेंदू पण गुडघ्यात नाहीये ना. अरे बापरे, थँक्यू सर. नाही म्हणजे तुम्ही माझं कौतुक करताय हे खूप आहे माझ्यासाठी. हा हा हो ना, एक्झॅक्टली माझं हेच म्हणणं आहे वैदिक पद्धतीतल्या लग्नातल्या कर्मकांडांविषयी. नाही नाही छे हो, अहो कर्मकांडांनी माणूस परिवर्तित होत नाही, झालाच तर तो शिक्षणामुळे होतो. आणि हे यज्ञ पूजा अर्चा करून कल्याणकारी असं काही होत नाही. म्हणजे आता बघा ना, वैदिक पद्धतीनं लग्न होऊन सुद्धा बेबनाव होतात, घटस्फोट होतात. का? म्हणजे जर त्या कर्मकांडांमध्ये मांगल्य आणि पावित्र्य निर्माण करायची ताकद असेल तर मग वैदिक पद्धतीनं लग्न झालेल्या नवरा बायकोंमध्ये तंटे भांडणं व्हायलाच नकोत. पण तसं होत नाही. अहो अगदी धार्मिक पद्धतीने केलेली लग्नही तुटतातच की. हा म्हणजे आता तुम्हाला हाऊस आहे, पैसा आहे आणि काही करून तो उडवायचाच आहे बाबा, किंवा ही कर्मकांड पूर्वपार चालत आलेली आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते करायचे तर करा. शेवटी तो तुमचा चॉईस आहे. पण मग त्याच्यामुळे जन्माची गाठ बसते किंवा बाबा सहजीवन हे सुखाचं होतं वगैरे असल्या भ्रामक कल्पना पसरवू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. लग्न जी टिकतात ना ती समजून घेण्यानं, लग्नाच्या संस्कारांनी नाही. हो उर्मी, तू हे कबूल केलंयस? उर्मी अगं सांग की. हो म्हणजे ते या दोघांना मान्य असेल तर मी काय बोलणार. तुम्हाला या प्रस्तावाने फारसा आनंद झालेला दिसत नाही. तसं नाही, पण आमच्या दृष्टीने हे लग्न झालेलं क्षमा करा आहे. आई साहेब, पण तुम्ही पुन्हा पुन्हा त्या कराराला लग्न म्हणण्याची गल्लत करता आहात. तिच्या बाबाला हे पटणार नाही. काय पटणार नाही? वैदिक पद्धतीनं लग्न. का? कारण तो वेगळ्या विचारांचा आहे. विचारांपेक्षा श्रद्धा मानतो आम्ही. सगळे विधी आणि संस्कार झाल्याखेरीज त्यांचं सहजीवन सुरू होऊ शकणार नाही. पुनर्वसू आता मठाधिपती होणार आहेत. आणि तुमची नात त्यांची सुविद्य पत्नी असणार आहे. तेव्हा मठाचा भार शिरावर घेणाऱ्यांनी वैदिक पद्धतीने लग्न न करणं योग्य नाही. म्हणून हे लग्न पुढच्या महिन्याच्या 24 तारखेचा मुहूर्त आपण ठरला आहे. तुमची किंवा तुमच्या कुटुंबियांची काही अडचण नाही ना ते विचारायचं होतं. म्हणजे अलीकडचा पलीकडचा मुहूर्त बघता येईल, पण 24चा मुहूर्त चांगला आहे, पवित्र आहे. तो न चुकवलेला बरा. आई चालेल ना तुम्हाला 24 तारखेचा मुहूर्त? हो म्हणजे मला जरा नाही हवं तर उर्मीच्या आईबाबांशी बोलून मग सांगा. हो हो. मग आता आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहतो. येतो. मठात जायला हवं. रामचंद्र, कळवा हा आई. म्हणजे मुहूर्तानुसार लग्नाची तयारी पण करायला हवी आहे. आधीच वेळ कमी आहे ना.
हो. आजी आजी, नंदे, अगं ऐकलंस का? काय आनंदाची बातमी आहे. कुठली? दादा आत्ता बोलत होते त्या थेरडीशी पुनर्वसू आणि उर्मीच्या लग्नाबद्दल. ही काय आनंदाची बातमी आहे का आत्या? अगं नाही, पण ऐक तरी पूर्ण. त्या थेरडीला हे आवडलेलं दिसत नाहीये बहुतेक. म्हणजे माझा असा अंदाज आहे की उर्मीच्या घरच्यांना हे अशा पद्धतीने लग्न लावून देणं मान्य नाहीये बहुतेक. खरं की काय? अगं हो, त्या पत्रावरून आपल्याला हे कळतच आहे ना की तिच्या घरचं वातावरण जरा वेगळं आहे म्हणून. आणि ह्या घरचं वळण पण वेगळं आहे. ते त्यांना झेपणार नाहीये. पण मग मुलगी द्यायची कशाला? तेच तर ना. पण मग आता आपण काय करायचं? आपण आता उर्मीच्या माहेरच्यांकडे लक्ष द्यायचं. वासू, मी असं करायला नको होतं माझ्या आजीशी. मलाही वाटत होतं आधी आपण बोलायला हवं. मला वाटलं नव्हतं दादा इतक्या लवकर बोलतील. माईने घाई केली असणार आहे. मलाही वाटलं होतं की दादा उद्या परवा बोलतील. तू लुक बघितलास आजीचा? उर्मी, तू आता इमोशनल होऊ नकोस. नाही रे, तिचे डोळ्यात ना जाब विचारत होते मला. खूप वाईट वाटलं असेल तिला. असं विश्वासघात केल्यासारखं वाटलं असणार. उर्मी, मग तू बोल त्यांच्याशी. काय बोलू? आपण हे सगळं करायला का तयार झालो त्याबद्दल बोल त्यांच्याशी. नाही पटणार तिला. न बोलून पटणार आहे का? असो, माझी ना तिच्यासमोर जायची हिंमत नाहीये आता. अगं, ती काय खाणार आहे का तुला? तरी हे बघ उर्मी, आपण मुद्दाम त्यांना दुखवण्यासाठी हे काही केलंय का? दोन्ही फॅमिली जोडल्या जाव्यात यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपल्या पालकांना कमीत कमी त्रास व्हावा अशी आपली इच्छा आहे की नाही? आता मला सांग, तुझे आई वडील आणि माझे आई वडील इतक्या विरुद्ध टोकाचे आहेत की आपली अवस्था ढोलकीसारखी झाली आहे. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी यांची मर्जी सांभाळा तर कधी त्यांचं मन जपा. पण त्यातल्या त्यात एक बरं आहे की आपण दोघं एकमेकांच्या बरोबर आहोत. एकमेकांसाठी करतोय आपण जे करतोय ते. आता कधी माईमुळे मला टेन्शन येईल तर कधी बाबांमुळे तू डिस्टर्ब होशील. पण तू मला आणि मी तुला सांभाळू शकतो. आपण एकमेकांना समजावू शकतो. हे काय कमी आहे उर्मी? जा, तू बोल आजीशी. आणि हवं तर आपण दोघं मिळून बोलूयात. नाही, नको. आधी मीच बोलते. मला जर वाटलंच की सगळं हाताबाहेर जात आहे तर तुला बोलवे. मी आहे इथेच. अरे, इथेच कशाला? जा ना तू रूम मध्ये. माझं बोलून झालं की मी तुला मेसेज करते. मला नाही करमणार उर्मी. त्यापेक्षा मी इथेच थांबतो खाली. तू जा जा. काहीही झालं तरी लग्न हे कोर्टातच होणार, वैदिक पद्धतीनं होणार नाही. आई, साडी नेस ना प्लीज. अगं उर्मी, पण प्लीज आई, हे बघ, एवढं कर ना माझ्यासाठी. मी हात जोडते तुझ्यासमोर. आम्ही आमच्या पुनर्वसूचं आणि तुमच्या नातीचं वैदिक पद्धतीनं लग्न करायचं ठरवलं आहे. आजी, आजी, आय एम सॉरी. उर्मी, आय एम सॉरी, मी तुला रडवलं. मला काळजी विद्याधरची वाटतीये. मला वाटत नाही आहे का? तू खूप बदललीस. नाही आजी, नाही. मी तीच आहे. उर्मी, लग्नानंतर मुली बदलतात. बदलावं त्यांनी. सासरशांची जुळवून घ्यावं हे मला मान्य आहे. पण इतकंही बदलू नये की त्यांची ओळखच पुसली जाईल. तुला ना तुझ्या स्वतःच्या विचारांची चाड आहे ना तुला स्वतःच असं काही म्हणणं उरलंय. या घरानं तुला काय दिलं मला माहित नाही, पण या घरानं माझ्या नातीचा कणा घेतलाय एवढं मात्र मला स्पष्ट दिसतंय. आजी,
असं नाहीये ग. मग कसं आहे उर्मी? मी एक्सप्लेन करू शकते. तुझ्या एक्सप्लेनेशननी तुझं वैदिक पद्धतीनं होणारं लग्न रद्द होणार असेल तरच मला एक्सप्लेनेशन दे. जी अगं तुझं लग्न झालं एकदा कोर्टामध्ये आणि तरी देखील तू नव्यानं उभी राहणार आहेस नवरी म्हणून. अगं तुला कळतंय का तू काय करतेस ते? आणि म्हणून ही लोक तुम्हाला वेगळं ठेवतायत, त्यालाही तुझी मान्यता आहे? उर्मी, अगं धार्मिक पद्धतीनं लग्न करायला तू तयार झालीस? तुझ्या बाबानं त्याचं सगळं आयुष्य ही अशी कर्मकांड करू नका हे सांगण्यामध्ये घालवलं आणि त्याची स्वतःची पोटची पोर एकदा लग्न झालेलं असताना त्याच्या नाकावर टिचून परत वैदिक पद्धतीनं लग्न करायला तयार झालीये. कसला सूड आहे ग उर्मी? मी सूड नाही का उगवत आहे. माईंचं ना बीपी हाय झालं आणि त्यांना काही होऊ नये मग म्हणून तुझ्या बाबाचं काय? त्याचा विचार केलायस तू? त्याला चालणार नाहीये माहितीये मला. रोज त्याला धमकी देण्याचे फोन येतात तरी देखील तो त्याचं लिखाण थांबवत नाहीये. आणि त्याची ही एकुलती एक मुलगी. लोकांनी हे पाहिलं ना तर खरंच त्याच्या तोंडात शेण घालतील.